तुम्हाला दाखवते मिक्सर कसा आहे बघा, किती छान आहे बघा मिक्सर. आणि मिक्सर आमचा चालेना झालता, छोकरीनं एवढा इथं काहीतरी केल्या. ए मिक्सर खाल्लं दाखवायला नाही का बस. हे सगळं मोडलंय. ह्या मिक्सरला जवळजवळ 15 वर्ष झाली. 15 ते 16 वर्ष झाली. आम्ही छपराच्या घरात असताना घेतलेलं मिक्सर आहे हे. आणि हे सारखं बंद पडते, आपोआप बंद पडते. 2 दिवस ठेवलं आपोआप चालू होते. आणि आमच्यात पद्धत होती करायचं ना, ते चालू व्हायचं. आणि आताच्या पिढीत बरोबर ते पनीरचा मसाला बारीक करायला घेतली आणि बंद पडलं. म्हणले मम्मी मिक्सर बंद पडला, आता पनीर करायला. पनीर तर खायची इच्छा झाल्या. भैया पनीर घेऊन आलाय. मग म्हणलं नेमकं कुठून, मम्मी म्हणजे त्याचा कुठला तर आवाज आलाय. म्हणजे कुठून आवाज आला सांगतो, म्हणजे पिन मधनं आवाज आलाय. आपण केबला तोडल्या, केबला तोडल्या आपण. मी काय केलं, मी लय हुशार नाही. मी आधी त्या टेस्टरनं बघायला गेली, मला लागलं करंट. मी म्हटलं जाऊ दे तिकडं, म्हटलं चुकले हाय असं कर काय, म्हटलं कांदा टोमॅटो कापलेला आहे ना ते करून दे. भैया म्हणला ह्यासाठी तुला सांगितलं, एक वरवंटा घरात ठेव, लाईट नसल्यावर मिक्सर बंद पडल्यावर बारीक करायला येत तरी. मग आता काय करायचं म्हटलं, चुकलेला हाय असं कर म्हणतात. चुकली म्हणली मम्मी तसं काय चांगलं होत पण नाही, मी करणार पण नाही म्हणले. बरं चल म्हटलं कुठं आवाज आलाय सांग. चुकली म्हणली या पेन मधनं आवाज आलाय. मग काढली पेन, त्याच्या वायरा केल्या पेन. आणि मला माहित होतं लाल आणि काळी मेन वायर असते. भया म्हणतोय काळी वायर वर लाव तिसऱ्या पेनला. बघूया म्हटलं 2 पेना हे काळी आणि लाल इथं लावायला चालू झालं. सगळे असे होतं म्हणजे एकदम खरं आवाज झालं, घाबरतोय ना. तर असं त्या मिक्सर चालू केला. आता बनवायला लागल्या छोकुली पनीर भाजी. तर या निमित्ताने तुम्हाला आमची पनीर भाजी दाखवते. चला या बघूया पनीर भाजी कशी झाली. आणि त्याने गेला तर पाळू मला, आणि भैयाला झालं पनीर खायची इच्छा. त्यामुळे आता मिक्सर आई म्हणाला झालं 15 वर्ष. त्याचं आयुष्य तेवढं त्यानं काम केलंय. त्यामुळे आपण आता ही आहे गाईचं दूध. काय झालंय, एका बोकडाची तब्येत जरा बिघडल्या, बरडं खाऊन जरा हे झालंय. त्यामुळे शेळीचं दूध निघालं जवळजवळ 1.5 लिटर. मग ते 1.5 लिटर दूध त्या काळ्या बोकडाला थोडंसं पाजलं. 1.5 लिटर एकदम दूध जास्त आहे म्हणून पाजून चालत नसते. ते काय होतं, त्याचं पोट बिघडतं, पट्टी बिघडते. त्यामुळे मी ते दूध घेतलंय. जरा शेळीचं दूध आणि जरा गाईचं दूध. गाईचं दूध पिल्यांना रोज पाजतो दूध, त्यामुळे गाईचं दूध राहत नव्हतं. आणि आज शेळीचं दूध पिल्यांना पाजलं, त्यामुळे गाईचं दूध शिल्लक राहिले. तर असू द्या म्हणून म्हशीचं दूध काही ठेवून घेतलं नाही. मला चहा पुरतं तेवढंच थोडं ठेवलं होतं. आता चहा करून आणखी एवढं उरलंय. म्हशीच्या दुधाचा कसा घट्ट चहा छान होते. मी काय केलं नाही, मला वाटलं तर शेळीचा मी मांजराला घालणार. शाळेच की मांजराला घालत्या कामाची. आणि आता छोकली बनवणार आहे पनीर भाजी. तर पनीर भाजी दाखव भैया. भैयाला लय आवडती पनीर भाजी. एक दिवशी काय झालं माहिती आहे का, आम्ही गेलो होतो ती पळेला. कशाला गेलो भैया, आपण रक्षाबंधनला गेलेलो है ना. रक्षाबंधनला गेलो आणि तिथे गेलो होतो. नाही पनीर बनवलं नाही तिथं. हे नाही बनवलं. घरी आलो तिथे पनीर बनवलेली. तिथं रक्षाबंधनला नाही, रक्षाबंधनला मामाकडे सांगूल्यात. हा दिवाळीला वाटतं. हा दिवाळीला. हा दिवाळीला गेलो आणि दिवाळीला गेलो आणि भैयाला खायचं होतं पनीर. मामीच्या हातनं मामीने काही पनीर बनवलं नाही. आणि हे बाई बनवलेलं नव्हतं बनवलं त्या दिवशी. रक्षाबंधनला बनवलेलं, खरं आपल्यात खायचं नव्हतं. मामी म्हणजे घरी रक्षाबंधनला बनवलं होतं. दिवाळीच्या वेळेस बनवलं नाही. ती काय म्हणली माणसं नाही झाली घरात दिवाळीला. आम्ही सगळेजण पुन्हा 3 किलो लागला. नाही पनीर किती लागायचं त्याचा विषय नाही, पण त्याचा मसाला त्यानं घरी कसं आमच्या आई नानापाशी एवढं काय सगळं साहित्य नसतं. सांगोला गेलो तर सगळं साहित्य असतंय. ही आली होती गावाला आणि आम्ही पण गेलो गावाला आईपाशी. आणि पनीर कसं बनवायचं म्हणजे कसं त्याचं नियोजन अगोदर लागतं. पनीरला मसाला भरपूर लागतो. आणि त्यामुळं ऋतुजा म्हणली मी नंतर ना पनीर बनवते. तर भैया म्हणला मला पनीर खायचं होतं. तोपर्यंत आम्ही घरी येईपर्यंत भैयाची आत्ती त्यानं आली होती भाऊबीजला. आणि भाऊबीज दिवशी गेलो होतो. भाऊबीजला ते छकुलीची भैयाची आत्ती त्यानं आली होती. आणि हिनं छकुलीनं घरी यायला म्हणजे पनीर बनवली होती. तिनं बनवली नव्हती, आत्तीहून बनवा लागली होती. मला म्हणते आत्तीला सुद्धा आल्यावर तू बसून खाऊ देत नाही, काम लावतेस की म्हणते. हे राहते नाही बाई. आणि छकुलीनं आत्तीसाठी पनीर बनवलं ठेवली होती आणि मी हे करायला लागले. हे काय बनवलं बनवले होते गप ते का तुला काय माहिती, तू झोपला होता बाहेर. आणि सांग
झालते काय आणि छकुलीनं आल्यावर पनीर बनवलं होतं. पनीर पावशेर आणलं होतं आम्हाला, काय पावशेरच लागते. आणि ती पनीर जरासं कमी पडलं. जरासं कमी म्हटलं तर सगळ्यांपेक्षा भैयाला जास्त दिलं होतं. हॅलो कमी आलं तर एवढं आलं तर मला एवढंच. हा? एक वाटी पनीर होतं काय आणि त्याला पनीर दुसरी भाजी कशाची खात नाही बरं का, ह्याला फक्त पनीर आणि डाळीची आमटी, बटाटा. बटाटा, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. ह्याला पनीर दिलं. संध्याकाळी त्याचा मामा फोन केला, म्हणजे माझा भाऊ फोन केला, भैयाला पनीर केलीस काय. नाही मामानं फोन केला ना, पोचला किती वाजता पोचला म्हणून. मामानं फोन केला, मग सहज बोलत बोलत त्यानं म्हणलं पनीर केलं काय दिदी ना, म्हणलं केलं पनीर पण मला पुरलंच नाही, मला लई थोडं दिली म्हणून सांगते. नंतर मला फोन केला त्यानं, आणि तेवढं पनीर आणली होती, भैयाला पुरलं नाही पनीर. मला माहित नव्हतं नेमकं कोण कोण येणार आहे. हा पाहुणं जरा 2 जास्त वाढले अचानक. मी 4 माणसांना आपण आणायला सांगितलं होतं. पनीर खायला लागली 6 माणसं, 7, 8. हा त्यामुळे पनीर पडलं कमी. आणि मामाला सांगतोय अहो पनीर आणलं होतं पण मला पनीरच पुरलं नाही, मला लई पनीर कमी होतं. मग त्याच्यानंतर ते आता त्याच्या मामानं सांगितलं ये पनीर खायला, त्यावर गेलाच नाही सांगितलं. आता भैया एक दिवशी जाणार आहे. मी सडत नाही, मी पनीर सडत नाही मामाच्यातलं. मामाला पनीर खायसाठी जाणार म्हणते. इथनं जाऊन पनीर खायला जाऊन खाऊन आणि दुपारी वेगळं माघार येणार, पण पनीरला सुट्टी देत नाही. तर असं त्या छकुली बनवायला लागल्या पनीर. आणि तुम्हाला खरोखर सांगते बरं का भैया, हॉटेलचं पनीर लागतं का आपल्या दिदीनं पनीर केलेलं चांगलं लागतं. हॉटेलचं भारी होत. खरं तुझं हॉटेल अरे ते परवा टमाटो घातलेली 8 टमाटो आणि 2 कांद, ते असलं आंबट लागाल ते. ते काय झालं सांगू का, ते पनीर कमी असलं म्हणजे ह्याला पुरत नाही, म्हणून तिने 1 टोमॅटो आणि 1 कांदा मापापेक्षा जास्त घेतलं. ती थोडं आंबूस लागत होतं म्हणून जास्त घातली. पिकलेलं पण होतं. हा म्हणून म्हणायला लागलं, नाही तर हॉटेलच्या पनीरपेक्षा दिदीने बनवलेलं पनीर चांगलं असते. हॉटेलचं चांगलं असते म्हणतोय, मग जा की. जा खा हॉटेल. 160 रुपये. 8 दिवस जाऊ देत नाही. 8व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी म्हणजे पनीर पाहिजे. आता आमचं पारायण चालू असल्यामुळं पारायणमध्ये कांदा लसूण चालत नाही, त्यामुळे आमचं पनीर थांबलं. तर आज पनीर आणायला लावलाय. आज कोण वार आहे? रविवार. मागचा पहिला आठवडा असा झालाय. 8 दिवसात पण पनीर नाही. आमचं जसं अंडी मटन चिकन बंद आहे, तसं 8व्या दिवशी म्हणजे कंपल्सरी पनीर पाहिजे. त्याच्या आत आणलं तर चालतंय, पण 8 दिवसाच्या पुढे जाऊन चालत नाही पनीर. वर्षातलं 52 दिवस पनीर खायला लागते. हो वर्षातलं 52 दिवस खा सांगतो खायला. ते तर दाखवतात दीदी किती छान बनवते पनीर. बनवायची नाही. खरोखर तुम्हाला सांगायचं, छकुली लय भारी पनीर बनवत्या. आणि छकुलीचं पनीर खाऊन छकुलीची आत्या आहे त्या ना, घरी जाऊन परत रिटर्न फोन केले त्या छकुलीनं पनीर लय भारी बनवले ते. हिनं बनवलं नव्हती ती. तू केलता असं? हा मी मसाला सांगितलेला कसं घालायचं. हा? मी सांगितलेला मसाला तू सांगतोय कर की एक दिवशी, मग कळते की करतो की मी. सांगते. तर खरं पनीरची भाजी तेवढं बनवत्या, पण छकुलीच आमच्या कसं असतंय, रेंगाळ्या. भाजी बनवली ना, एक काम केले तर हे सगळं राड करून ठेवत्या. आणि आमची मम्मी ते काय आवडत नाही. मला म्हणतात तू केलास तुझं तू आवड. सगळं राड करत्या. आणि आज जर पनीर करायचं म्हणलं तर पनीर तेवढंच करणार. आजच मी काय माहितीये का, आम्ही पंढरपूरला गेली होती. सांगते आज मी पंढरपूरला गेली होती. त्यांनी गेल्या तर बाळूमामाला, आणि पलीकडे जनावरचं सगळं होतं माझ्याकडे काम. धारा काढायचं, पिठी कोंडायचं, बाहेर चालायचं, आत बाहेर सगळं करायचं. नाही आणि मग आज तेवढं चिन्ह का नाही, चपात्या केल्या त्या आणि आता भाजी बनवायला लागल्या पनीर भाजी. आणि आता भांडी पण घासून घेत्या. बाकी काही केलं नाही ना रे. आता भांडी पण घासून. आता भांडे घासताना एक व्हिडिओ केलाच पाहिजे. सकाळी चपात्या मी केल्या, कालवण मी केलं. मी गावाला व्यक्ती म्हणून केलं. काय टाकशील ना? भांडी मी घासलं, कपडे मी धुतलं, पलीकडे जनावरांना वैरण मी टाकली. आज एक दिवस काम केलं. औषध कसं पाजले माहिती आहे काय, त्या दरवाजावर सगळे औषधच सांडले. त्यांच्या पोटात काय गेले मग. कसं पाजले त्याला, दोन्हीकडे पाय ठेवून पाजायला लागते असं मोडून शिला पाजत असेल त्याला. त्या तोंडात थुकलं नाही बरं. त्याला असू दे. पनीर भाजी दाखवतो. पनीर भाजी करून खाऊ पडतीशी, जरा नामच म्हणून करू पनीर भाजी खाऊ. पप्पाला यायला वेळ होणार आहे, पण पप्पाला पनीर भाजी ठेवावी लागणार आहे. हे काय पप्पा नको, पप्पा खाऊन देत होता. हे बघा झाली आहे तयार पनीर भाजी. आणि खरोखर सांगा कशी झाली आहे पनीर भाजी, कशी झाली आहे. मला बघायचं लिमिट आहे का नाही काय. लिमिट हां ह्याला लिमिट म्हणते ते, ह्याला लिमिट क्रॉस करणं म्हणते ते. भाजी एवढी घ्यायची असते. लिमिट
क्रॉस करणं अंधार असल्यामुळे असा जरा व्हिडिओ येतोय असू द्या बरं का. तर भैयाचं चालू आहे आमची आता. आम्ही पण आता तेच चालू करणार आहे. अरे लई काळं दिसायला लागली पोरग उलट बसलाय गं. उलट बसल्यामुळं. इकडं अरे भैया गोरं दिसायचं का नाही तुला इकडं. अरे ह्यावर बस की गार लागते खाली म्हणून चटे हातरले आणि भैया खाली बसलाय. आता आमचं नामस्मरण झालं, आरती झाली आणि आम्ही बसलो जेवायला. आता त्याने नाही तर घरी कांदा लिंबू खाते. होय कांदा खात नव्हतं पोरग. आज डॉक्टरनं त्याला सांगितलंय लिंबू आणि लिंबू कांदा लिंबू खाल्लाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात कालवणीतला खाल्ला पाहिजे, नाही तर कच्चा कांदा. हा भाजीतला कांदा भाजीतला कांदा खात नाही, पोह्यातला त्यानं कांदा काढून ठेवतोय. तर असू द्या भैया खरोखर मनापासून सांगायचं. आता चौकटी घेतली. हा मग काय संपल्यावर तुला चौकळत्या काय रे. हा बघायचं ते मी केलेले एक पदार्थ हा? खायचं सोडत नाही. झालं? एक सुद्धा चांगलं झालंय असं म्हणत नाही. कसं आहे बघाय मुत्तय्या स्वामी. तर मग तुम्हाला समोरनं दाखवते आमचा स्वामी. लिंबू आणि घे. हे भैया कधी चांगलं झालंय म्हणत नाही आणि पप्पा कधी असलं झालंय तसं इकडं बघ मुला. म्हणत नाही. भैयाला आमच्या भस्मले छान वाढायला येतोय. भैयाला आमच्या मध्ये लिंगायताच आहेस काय तुला हाणले ना चुकून लागले. लिंबू आणि तू चुकून लागले. तर एवढं पनीर घेतलं तर ह्याला खाल्ल्यावर वाटतंय पनीर ना आहे ना मला. हा कशी झाल्या पनीर भाजी सांग की यार कशी झाल्या. छान झाल्या एक नंबर ब्युटिफुल. मध्यमच होणार बाबा, तुला चांगली कधी लागणारच नाही. नाही चांगली झाल्या भाजी. ए उगत आंबटले करू नकोस, तेवढं थोडं पिळायचं. आंबट पाहिजे होतं तर पण आधी सांगायचं की आंबट पोळ करतोय. तर चला आम्ही पण जेवण करतो छकूबाई. आपण पण जेऊया चला आता. जेवू नका तू तेवढं जेवतोस काय. हा पनीर भाजी खरंच छकुली एक नंबर म्हणजे एकच नंबर बनवत्या आणि भैयाला लय आवडते. आणि खास भैयासाठी आमच्यात पनीर भाजी आठवड्यात नाही एकदा बनवावीच लागते. है ना पिला. भैया नुसतं पनीर नाही तर ते पुलाव पण आवडतं. पुलाव पण लय आवडतं. कच्चा कोबी कांदा खात नाही, पुलाव मधलं काढून काढून खाते. तर असू द्या व्हिडिओ लय मोठा झाला. कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि पनीर भाजी पण कशी वाटते सांगा. एकदम छान आहे बरं का. लय म्हणजे लय भारी. मला पण आवडते. पण खरं सांगते बरं का मी अजून बनवली नाही पनीर भाजी. मला येत पण नाही पनीर भाजी. मी कधी प्रयत्न पण केला नाही. मला येत पण नाही कारण छकुली बनवते त्यामुळे मला ते कधी बनवायचा वेळच माझ्यावर आली नाही. आणि छकुलीला उठ चंदाने एकच धंदा तेवढंच असते काम. तर असू दे कसं वाटलं सांगा. व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी आणि नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा.